इकडे संभाजीनगरमधनही महायुतीचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट सोबतच जिल्हा प्रमुखांची एक बैठक पार पडली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं कळतंय। अजूनही संभाजीनगरमधन महायुतीचा उमेदवार निश्चित नाही। महाविकास आघाडीकडनं ठाकरे गटाकडनं चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। या बैठकीसंदर्भात संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट या दोघांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूया। नाही, जागा ही महायुतीच्या उमेदवारासाठी बघितली जागा। जो वेळेवर आम्हाला उमेदवार देतील कोणी असून द्या, त्याच्यासाठी पूर्व तयारी असली पाहिजे, पूर्व नियोजन असलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही ही तयारी सुरू केलेली। उमेदवार कोण आहे काय आहे, उमेदवार हा धनुष्यबाण राहील एवढं आम्ही आपल्याला सांगतो। शिवसेनेला जागा जाईल हे पक्का, ही आमची पहिल्यापासून मागणी। ही जागा शिवसेनेची आणि ही शिवसेनाच जागा लढणार आहे। तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। संभाजीनगरमधल्या उमेदवारासंदर्भात या बैठकीला संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट उपस्थित होते। राजकारणामध्ये नाव आज ह्याचं उद्या त्याचं परवा त्याचं अशा नावांची ही चर्चा रोज होत असते। प्रत्येक उमेदवार हा आपापल्या पद्धतीने मी चांगला उमेदवार आहे हे पक्षश्रेष्ठीला सांगत असतो, परंतु हा अधिकार सर्वस्वी जर एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। ते जेव्हा निर्णय घेतील त्या टायमाला तो खऱ्या अर्थानं उमेदवार। पण जागा शिवसेना लढवणार का भाजपला? ही जागा शिवसेनेकडे आहे आणि शिवसेना लढवणार आहे। उद्याच्या घोषणेआधी ही एक मायक्रो प्लॅनिंग आहे का? उद्याच्या घोषणा उद्या होईल, शक्यता मला नाकारता येत नाही, उद्या होऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।